नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील संगमवाडी या चौकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं आगमन या ठिकाणी श्री श्रेष्ठ आळंदी या ठिकाणाहून पंढरपूरकडे होत असताना आज यांच्या वतीने आज वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाच्या ठिकाणी आज वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपण उपक्रम राबवतात, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती। या ठिकाणी पालखी सोहळ्यानिमित्त सुमित शेठ चौधरी आणि मित्रपरिवार निखिल वंजारी मित्रपरिवार यांच्या वतीने आज वारकरी संप्रदायासाठी लाडू व पाणी वाटपाचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा समस्त वारकरी पालखी सोहळा या ठिकाणच्या वारकऱ्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। अवघा वैष्णव मेळा पुण्यनगरीत झाला गोळा, डोळा भरून वाहिला आनंदाचा हा सोहळा। आज हा पाहण्यासारखा या चौकामध्ये पाहण्यासारखा सोहळा आहे। धनराज भाऊ, आपण काय आवाहन करू इच्छिता वारकऱ्यांसाठी? आता आमचे जे परममित्र आहेत सुमित भाऊ आणि निखिल भाऊ वंजारी यांनी हा जो उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथं जो सादर केलेला आहे आपल्यासमोर, जे वारकरी येतात लाखोच्या संख्येने, त्यांना जे पाणी आणि लाडू वाटून त्यांचा जो सत्कार आणि सन्मान करण्यात आमच्या मित्रांचं जो लाखाचा जो वाटा आहे, जो महाराष्ट्राच्या या परमभूमीवर जी मोठी पालखीचा सोहळा आहे, या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे जे स्वागत आमचे जे मित्र करतात याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पुण्यनगरीकडनं आणि आमच्या मंडळाकडनं आमच्या सगळ्या मित्रपरिवाराकडनं येणाऱ्या पालखीला शुभेच्छा देतो आणि थांबतो। पुण्यामध्ये जसं वारकरी संप्रदायाचं बहुसंख्येने असं सहर्ष स्वागत करतात, सर्व संस्थेच्या माध्यमातून, सर्व मंडळांच्या माध्यमातून, सगळ्या पक्षाच्या माध्यमातून जे उत्स्फूर्त अशी वारकरी संप्रदायाचं स्वागत केलं जातं। तसंच पुण्याच्या बाहेर मध्ये हडपसरच्या पुढं घाटामध्ये तसंच वारकरी संप्रदायाचं असं सुंदर असं स्वागत झालं पाहिजे। जसं इथं कसल्याच गोष्टीची कमी पडत नाही, इथून पुढं पण पुढं चालता पुढं पण कसल्या गोष्टीची कमतरता भासली नाही पाहिजे। असंच सर्व मंडळांनी, सर्व संस्थेनी, सर्व ग्रुपनी अशीच पुढेही वारकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे। हाच संदेश मी सर्व मंडळांना, सर्व संस्थांना देतो।